Welcome to SS Education. Here you will find exercises for 5th to 12th grade. For videos of these exercises, subscribe to my channel. आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती असते. या जगात आईच्या प्रेमाची, मायेची आणि त्यागाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. आई आपल्या मुलांवर निस्वार्थ प्रेम करते. ती स्वतःच्या सुखाचा कधीही विचार करत नाही, तर आपल्या मुलांचे सुख, आरोग्य आणि भविष्य यासाठी सतत झटत असते. म्हणूनच आई हा शब्द उच्चारताच मनात प्रेम, माया, वात्सल्य आणि सुरक्षिततेची भावना निर्माण होते. माझी आई अतिशय प्रेमळ, कष्टाळू, संयमी आणि समजूतदार आहे. ती रोज पहाटे लवकर उठते. घरातील सर्व कामे वेळेवर आणि आनंदाने पूर्ण करते. संपूर्ण कुटुंबाची काळजी घेते. घरातील प्रत्येक व्यक्तीला वेळेवर जेवण, चहा आणि आवश्यक गोष्टी मिळतील याची ती काळजी घेते. दिवसभर कितीही काम असले तरी तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असते. माझ्या आईला स्वच्छता, शिस्त आणि वेळेचे महत्त्व खूप आवडते. ती मला रोज वेळेवर उठायला, अभ्यास करायला, मोठ्यांचा आदर करायला आणि सर्वांशी प्रेमाने वागायला शिकवते. खोटे बोलू नये, मेहनत करावी, प्रामाणिक राहावे आणि कोणालाही मदत करण्यास मागे हटू नये असे ती नेहमी सांगते. तिच्या या शिकवणीमुळे माझ्या जीवनात चांगले संस्कार रुजत आहेत. माझ्या अभ्यासात आई नेहमी माझी मदत करते. परीक्षेच्या काळात ती मला धीर देते, अभ्यासासाठी योग्य वातावरण तयार करते आणि माझ्यावर विश्वास ठेवते. मी निराश झालो तर ती मला प्रेरणा देते. माझ्या प्रत्येक यशामागे माझ्या आईचे कष्ट आणि आशीर्वाद आहेत. आई स्वतः कितीही थकलेली असली तरी ती आमच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. आम्ही आजारी पडलो तर ती रात्रभर जागून आमची सेवा करते. आमच्या आनंदासाठी ती स्वतःच्या अनेक इच्छा बाजूला ठेवते. तिचा त्याग, प्रेम आणि माया यामुळे आमचे घर आनंदी आणि सुखी राहते. आई ही माझी पहिली गुरु आहे. बोलणे, चालणे, चांगल्या सवयी लावणे आणि जीवनातील योग्य अयोग्य गोष्टी समजावून सांगणे हे सर्व मी तिच्याकडून शिकलो आहे. ती मला नेहमी मोठी स्वप्ने पाहायला आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यायला प्रोत्साहन देते. तिचे विचार आणि संस्कार माझ्यासाठी अमूल्य आहेत. आईचे उपकार कोणालाही फेडता येत नाहीत. तिच्या प्रेमाची किंमत कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी आहे. म्हणून मी नेहमी तिचा आदर करेन, तिचे ऐकेन, मन लावून अभ्यास करेन आणि चांगला, प्रामाणिक व जबाबदार नागरिक बनून तिचे नाव उज्ज्वल करेन. माझ्यासाठी माझी आई हीच माझी पहिली गुरु, माझी प्रेरणा, माझी मैत्रीण आणि माझे सर्वस्व आहे. देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, म्हणून त्याने आई निर्माण केली. या वाक्याचा खरा अर्थ मला माझ्या आईमुळे समजला आहे. मला माझी आई खूप खूप प्रिय आहे आणि तिचा मुलगा असल्याचा मला नेहमी अभिमान वाटतो.